जना भूवरी दीक्षा देऊन जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणी नेवदता भागवती कथा व्यासा प्रतिभासला तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला। सद्गुरुनाथ महाराज की जय। हरे नमः। श्रुतय ऊचुः जय 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 जामजित दोष प्रभीत गुणान् त्वमसि यदात्मना समवृद्ध समस्त भगाः अगजगदोक सामखिल शक्त्यवबोधकते क्वचित जयात्मना चचरतो नुचरेन्निगमः। भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले। शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात सूत शौनकादिकांचा संवाद चाललेला आहे। याप्रमाणे वेद अर्थात शब्द हे भगवंतापर्यंत कसे पोहोचले, परब्रह्म हे निर्गुण निराकार निर्विकार असताना हे कसं पोहोचतं, तर याचं उत्तर देताना शुकाचार्य म्हणतात संकेताने पोहोचतं। हा संकेत कसा, तर हा संकेत त्या वस्तूचा संकेत असतो। ती प्रत्यक्ष वस्तू जरी नसली तरी वस्तूचा संकेत असतो। या ठिकाणी एक उदाहरण द्यायला पाहिजे। हा इंग्रजांचा काळ आहे। इंग्रजांच्या काळामध्ये लोकमान्य टिळक यांनी केसरी नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं आणि केसरीमधून ते लेख लिहू लागले। त्या लेखाने इंग्रज सरकार हादरलं आणि टिळकांना शोधण्यासाठी ते त्यांच्या घरी आले। घरी आल्यानंतर टिळक घरी नव्हते, लोकमान्य टिळक घरी नव्हते। इंग्रज आले, अधिकारी आले, पोलीस आले। त्यांनी विचारलं, त्यांची टिळकांची बायको होती, तिला विचारलं टिळक घरी आहेत का, लोकमान्य टिळक घरी आहेत का, बाळ गंगाधर घरी आहेत का। आता हिनी काय उत्तर द्यावं। तिने फक्त पाहिलं टिळकांची काठी असायची, काठी दिसत नाही असं ती म्हणाली। तो म्हणाला आम्ही विचारतो टिळक घरी आहेत का। टिळकांची एक छत्री असायची, छत्री दिसत नाही। ते म्हणे अहो बाईसाहेब आम्ही विचारतो टिळक आहेत का घरात। ते म्हणे पगडी दिसत नाही। त्याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ टिळक घरात नाही। म्हणजे पगडी म्हणजे टिळक आहेत का, काठी म्हणजे टिळक आहेत का, छत्री म्हणजे टिळक आहेत का, नाही। पण टिळक हे धारण करत असतात, म्हणून ज्या अर्थी आणि त्या अर्थी असा शब्द आपल्याला वापरावा लागतो। तर्क, ज्या अर्थी पगडी नाही त्या अर्थी टिळक घरी नाही। मग टिळक म्हणजे पगडी आहे का, नाही। मग संकेत आहे हा। पगडी हा संकेत आहे, काठी हा संकेत आहे, छत्री हा संकेत आहे। हा संकेत त्यांना कळला नाही आणि ते म्हणाले काय काहीच उत्तर देईलच म्हणजे आहे का नाही। त्यांना कसं कळावं संकेत। सांगायचं तात्पर्य असं की अशा पद्धतीने शब्द हे वाच्यार्थाने भगवंताकडे पोचत नाहीत, परब्रह्माकडे पोचत नाहीत, ब्रह्मतत्वाचं वर्णन करू शकत नाहीत, पण संकेतार्थाने ते सूचित करू शकतात। आणि म्हणून ते म्हणतात, एका ठिकाणी एकदा नरहर कुरुंदकरांनी असं म्हटलंय, फार मोठे प्रख्यात विद्वान होते, त्यांनी असं म्हटलंय की ज्या अर्थी एखाद्या गावाची पाटी ही त्या ठिकाणी अस्तित्वात आहे, वर्षानुवर्ष अस्तित्वात आहे, त्या अर्थी ते गाव तिथे आहे। कारण जर गाव नसतं तर ती पाटी तिथे लोकांनी ठेवली नसती। ज्या अर्थी ती पाटी तिथे आहे त्या अर्थी ते गाव तिथे आहे। म्हणून श्रुती माऊली खून केली, श्रुती माऊली जाऊ शकत नाही पण तिने खून केली, तिकडे आहे बाबा, परब्रह्म तिकडं आहे असं मी बोट दाखवलंय फक्त। शाखाचंद्र न्याय जसा असतो त्याप्रमाणे। शाखाचंद्र न्याय म्हणजे काय, ज्याप्रमाणे चंद्र दाखवायचा असला म्हणजे आधी फांदी दाखवावी लागते, तेव्हा ती फांदी पाहिली का, कोणती, ती फांदी, हा दिसली। त्या फांदीचा समोरचा भाग पाहिला का, हो, मग त्याच्या आड चंद्र आहे। मग तुम्ही फांदी का दाखवली। चंद्र दाखवायचा असेल तर फांदीचा आधार घेतला, फांदी दाखवायची नाहीये, चंद्र दाखवायचा आहे, पण त्यासाठी फांदी वरून चंद्राची कल्पना करायची आहे, चंद्राचा संकेत करायचा आहे। तसं या ठिकाणी शब्दाच्या द्वारे परब्रह्म कळत नाही,
पण शब्दाने फक्त संकेत केलाय. म्हणून ते म्हणतात श्रुती माऊली सांगतली खूण. याप्रमाणे श्रुती वचन हे 5 प्रकारचे आहेत. एक लक्षण बोधक आहे, स्वरूप बोधक आहे. अहम बहुश्याम प्रजायेय हे स्वरूप बोधक म्हणजे लक्षण बोधक आहे. दुसरं ऐक्य बोधक आहे, तत्वमसी काल आपण सांगितलं अहम ब्रह्मास्मी. निषेध सूचक आहे, अस्थूल. त्याचप्रमाणे अणनु उपासना सांगणार आहे, मनोब्रह्मेती उपासित. त्यानंतर प्रतिपादक आहे, कर्म प्रतिपादक आहे, स्वर्ग कामो यजेत. अशा 5 पद्धतीने श्रुतींनी आपल्याला हे सांगितलंय. आणि हे सगळं खरंच आहे असं सांगत असताना ते म्हणतात की आपण भगवान हा यामध्ये कशा पद्धतीने प्रगट झाला तर तो सर्वत्र आहेच आहे. आपण फक्त उदयास्ताचे प्रमाणे न चलता सूर्याचे चालणे. माऊलींनी आधीच सांगितलंय, अहो सूर्य उगवतही नाही आणि सूर्य मावळतही नाही, पण आपण म्हणतो सूर्य उगवला. खरा उगवलाय का? अहो तो आहेच आहे. पृथ्वी फिरली म्हणून आपण सूर्य आपल्या सन्मुख आला. पृथ्वी फिरली म्हणून सूर्य आपल्या बिनमुख गेला. पण आपण सूर्य उगवला आणि सूर्य मावळला म्हणतो. हे जरी खरं नसलं तरी आपण व्यवहारात ते खरं मानतो. लौकिक अर्थाने खरं आहे, पारमार्थिक अर्थाने खरं नाही, वैज्ञानिक अर्थाने खरं नाही. त्याप्रमाणे भगवंता हे विश्व निर्माण होतं आणि विश्व नष्ट होतं हे म्हणणंच चुकीचं आहे. कारण विश्व नाहीच आहे, निर्माणही होत नाही, नष्टही होत नाही. म्हणून आणि तुझ्यामध्ये हे सगळे इंद्र वरुण अग्नी ही तुझीच रूप आहेत. शेवटी अहो देवा या ठिकाणी श्रुती म्हणतात, श्रुतीनी ब्रह्माचं वर्णन करताना ते म्हणतात अहो जरी आपण कशाचंही वर्णन केलं तरी ते ब्रह्माचंच वर्णन होतं. कसं काय? ते म्हणे कशाचंही वर्णन तुम्ही करा, कारण ब्रह्माशिवाय दुसरी वस्तू जगात नाही. सगळं ब्रह्म आहे. त्या ठिकाणी सर्वं खल्विदं ब्रह्म, सगळं ब्रह्म आहे. सर्व खल्विद, सर्व जे हे विश्व आहे, स्थावर जंगमात्मक विश्व आहे, ते ब्रह्मरूप आहे. ब्रह्माशिवाय या ठिकाणी दुसरं काहीच नाही. फक्त तुम्हाला वस्तू दिसतात पण त्या खऱ्या नाहीत, त्या खोट्या आहेत, त्या केवळ कल्पनेच्या आहेत. आणि म्हणून ते म्हणतात जर एखादा माणूस म्हणला, उदाहरण दिले त्यांनी, जर एखादा म्हटला की मी पृथ्वीवर पाय ठेवणार नाही, असं तो म्हणाला, मी पृथ्वीवर पाय ठेवणार नाही. तो विमानात बसला, मी कुठं पृथ्वीवर आहे, मी तर विमानात आहे. अहो मग विमानात आहात तर विमानातला धातू कुठून आला? विमानाचा जो धातू आहे तो कुठून आला? तो पृथ्वीतून आलाय. कारण पृथ्वी तत्व काय आहे? पृथ्वी हे जड तत्व आहे आणि पृथ्वी तत्व जे आहे ते भूमी तत्व आहे. मग लोखंडही पृथ्वीचं आहे, सोनंही पृथ्वीचं आहे. पृथ्वीचं आहे ना. सोनं काय कुठून आलं? पृथ्वीतून आलं. लोखंड पृथ्वीतून, जर्मन पृथ्वीतून. त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आपल्याला हे दिसतात वेगवेगळे पदार्थ ते सगळे पृथ्वीचे. लाकूड कुठून आलं? पृथ्वीचे. एखादा झाडावर चढला, म्हणलं मी कुठं पृथ्वीवर आहे, मी झाडावर आहे. पण झाड सुद्धा पृथ्वीचाच भाग आहे ना. झाड हे पृथ्वीचाच भाग आहे. पृथ्वीवर पाय देणार नाही असं जर कोणी म्हटलं तर ते जसं चूक होईल, तसं ब्रह्माचं वर्णन मी करणार नाही असं म्हणणं चुकीचं आहे. कारण तुम्ही कशाचे वर्णन केलं तर ते ब्रह्माचंच आहे, अंतिमतः ब्रह्माचंच आहे. आणि म्हणून कथम यथा भवन्ति भूमी दत्तपदानि नृणाम ते म्हणतात. आणि भगवंताच्या ज्या कथा आहेत ह्या कथा मात्र आपल्याला लोकपावनी आहेत, आपल्याला पावन करणाऱ्या ह्या कथा आहेत. आणि म्हणून माणसाने भगवंताच्या कथांचा आश्रय घ्यावा. ते म्हणतात किमुत पुनः स्वधाम विदुताशय कालगुणाः परम भजन्ति हे पद. म्हणजे सुखानुभवम, ज्यांना अत्यंत सुखाचा अनुभव घ्यायचा आहे त्यांनी एक काम करावं, भगवंताच्या कथा श्रवण कराव्या. कथेमध्ये तल्लीन व्हावं, कथेमध्ये डुंबावं. कथा म्हणजे नदी आहे. ते म्हणतात क्षिपण कथामृताब्धिमव गाय तपांसी जहू. तप म्हणजे दुःख, तप म्हणजे तपश्चर्या नाही. या ठिकाणी अर्थ वेगवेगळे असतात. तप म्हणजे दुःख. तपांसी जहू, जहू म्हणजे जळून जातात. कशाने? तर भगवंताच्या कथा अमृताने
सगळे दुःख जळून जातात. म्हणून हे देवा इति तव सूरय स्त्रीपते खिल लोकमल क्षपण कथामृताब्धिमवगाह्य तपांसी जहू. जे तुझ्या कथेमध्ये तरतात, पोहतात, ते दुःखातून उतराई होतात, दुःखातून बाजूला जातात, ते संसारातून मुक्त होतात. म्हणून हे देवा, ज्यांना अजस्त्र सुखाचा अनुभव घ्यायचा आहे, आनंदाचा अनुभव घ्यायचा आहे, कारण आनंद हे तुझं स्वरूप आहे, त्यामुळे आनंदाचा जो अनुभव घेणार आहे त्या आनंदामध्ये तू खरा म्हणजे कथेच्या द्वारे सगळ्या जगाला आनंद दिलेला आहेस. या जगाच्या मध्ये सगळ्या कथा ज्या तू सगुण रूपाने नटलास, मायेचा स्वीकार करून तू सगुण रूपाने नटलास, त्यामुळं सगळ्या लोकांना या ठिकाणी तुझा अनुभव मिळाला. आणि त्यामुळं हे देवा, त्यांनी पुढे वर्णन केलेलं आहे की पंचकोश आपल्या देहामध्ये आहेत. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय. आपण नेहमी त्याचं वर्णन करत आलेलो आहोत. अन्नमय म्हणजे आपलं शरीर अन्नमय आहे. शरीर अन्नावर आपलं तयार झालेलं आहे, वाढलेलं आहे, पुष्टतृष्ट झालंय ते अन्नावर. हे पहिला आहे, हा कोश आहे अन्नमय. त्यानंतर प्राणमय, हे पंचप्राण, प्राण अपान व्यान उदान समान आणि नाग कूर्म कृकर देवदत्त धनंजय असे 5 उपप्राण, असे 10 प्राणावर आपलं जीवन चाललेलं आहे. त्यानंतर त्याच्या आतमध्ये मन आहे, मनोमय, मग विज्ञानमय आणि आनंदमय अशा कोशामध्ये माणूस आहे. आणि या पंचकोशामध्ये ते म्हणतात, अहो धृतयैव श्वसन्ते वृतो सुमृतू येते तेनुविधा. अहो जो माणूस मानव जन्माला आलाय परंतु जो कथा ऐकत नाही, जो भगवंताची कथा स्मरत नाही, ज्याला भगवंताच्या कथांचा आनंद मिळत नाही, तो श्वास घेत नाही. मग तो काय लोहाराच्या घरचा भात आहे म्हणे, त्याचा श्वास चाललाय पण श्वासाला अर्थ नाही. श्वासाला तेव्हाच अर्थ प्राप्त होईल जेव्हा तुम्ही भगवंताच्या कथेमध्ये तल्लीन व्हाल. म्हणून तृतयैव श्वसन्ते मृतो यदि तेनुविधा महदः मादयोंडम सृजनजदनुग्रहतः. ते म्हणतात भगवंताच्या कथा गाथा ऐकणं हे जीवनाचं साफल्य आहे. हा मुद्दा आहे. जीवनाची सफलता, जीवनाचं साफल्य, जीवनाची इतिकर्तव्यता, जीवनाची सार्थकता कशात असेल तर भगवंताच्या कथा गाण्यात. आमचं जिवंत असणं. तू जिवंत आहे का रे? हो आहे ना. मग काय करतो जिवंत? काय नाही, खातो पितो झोपतो, झालं का? एवढंच तुझं जिवंतपणाचं लक्षण आहे का? अहो खातो पितो झोपतो हे तर पशु पक्षी करतात. तुमच्या जिवंतपणाचं लक्षण काय? भगवंताची आराधना करा तर तुमच्या जिवंतपणाला अर्थ प्राप्त होईल. तुमचा जो श्वास चाललाय, भगवंतांनी मोजून श्वास दिलेत बरं का. आपल्याला वाटतं आपल्याला एवढं आयुष्य आहे, काय माहित, मोजून श्वास दिलेले. जेवढे श्वास आपल्याला दिलेत त्याच्या पुढे एक श्वास सुद्धा देव देत नाही. ज्या वेळेला श्वास संपतात त्यावेळेला आपल्याला भगवंताच्या दारात उभं राहावं लागतं. सांगायचं तात्पर्य असं, ते म्हणतात हे श्वास सत्कारणी लावा, दिलेला देह सत्कारणी लावा. आपल्याला जे जीवन प्राप्त झालंय ते जीवन आपण सत्कारणी लावलं पाहिजे. ज्याप्रमाणे चंदन आहे, चंदनाचं लाकूड आहे, ते चंदनाच्या लाकडाचा जर अत्तर केलं तर ते चंदनाच्या लाकडाचा खऱ्या अर्थानं सार्थकत्व आहे. नाहीतर ते जर चुलीमध्ये जाळलं तर चंदनाचं लाकूड जाळून त्याचा उपयोग नाही. मलय पुरंध्री, मलय देशेमधल्या ज्या पुरंध्री स्त्रिया आहेत ते चंदनम, चंदनाला सुद्धा मिंधन काष्ठम कुरुते, चंदन काष्ठ इंधनम कुरुते, चंदनाच्या काष्ठाला इंधन करतात. तेव्हा असं करू नका असं त्यांनी म्हटलंय. पुरुष विधोन वयत्र. आणि म्हणून हे देवा तू या सगळ्या पंचकोशाच्या आतमध्येच. काही लोक उदरमुपासते. आता हे जे श्लोक आहेत, प्रत्येक श्लोक म्हणजे एक सिद्धांत आहे असं म्हटलेलं आहे. प्रत्येक श्लोकामध्ये एक एक सिद्धांत सांगितलाय, एक एक सिद्धांत आहे. पहा, त्याचं विवरण आता करायला आपल्याला वेळ नाहीये. परंतु उदरमुपासते आता हा एक सिद्धांत आहे. काही लोक उदरमुपासते, अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण हे जाणी जे यज्ञ कर्म. रामदास स्वामींनी म्हटलंय, अहो तुम्ही जेवण जेवता, हे जेवण जेवण म्हणू नका, त्याला भोजन म्हणू नका.
ते उदरभरण म्हणू नका, यज्ञ कर्म म्हणा. का तर उदरमुपासते, उदराच्या निमित्ताने आपण आपल्या 15व्या अध्यायात म्हटले भगवंतानी की के आमच्या शरीरामध्ये हा जो अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः, अहम वैश्वानरो भूत्वा, मी वैश्वानर आहे. प्रत्येक प्राण्याच्या पोटामध्ये मी वैश्वानर आहे आणि मी वैश्वानर रूपाने राहतो. अन्न पचवण्याचं काम तुम्हाला काय प्रयत्न करावं लागतात सांगा. अन्न खाता तुम्ही, फक्त पचवण्याचं काम कोण करतं? अन्न पान. आपण जे वेगवेगळे अन्न खातो, वेगवेगळ्या चतुर्विध प्रकारचे अन्न, वेगवेगळ्या प्रकारचे खाणे पिणे आपण करतो, चांगले चुंगले पदार्थ खातो, चटक मटक खातो, हे पचवण्याचं काम करतं. कोण करतं? ते म्हणतात अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः पचाम्यन्नम चतुर्विधम, मी चारही प्रकारचं अन्न, खाद्य पेय चोष्य लेह, या 4 प्रकारचं अन्न मी पचवतो. आणि म्हणून काही लोक उदरमुपासते, आपल्या उदराची उपासना करतात. ते म्हणतात काही नाही, देव कुठं नाहीये, देव माझ्यात आहे. हे काय, माझा जो अंतर्यामी असलेला जो वैश्वानर आहे तोच देव आहे असं म्हणून काही लोक हृदयाची उपासना करतात. हृदय मारुणयो दहरम, आरुणी नावाचे ऋषी होते, ते हृदयाची उपासना करत होते. ते हृदयाची उपासना म्हणजे काय? प्राणायाम. प्राणायाम, आमच्यामध्ये जो वायू आहे तोच देव आहे. बस या वायूने आमचं कल्याण होतं. त्यामुळं प्राणायाम, प्रत्याहार, त्याचप्रमाणे आपण मांडी घालून बसणे, आसन जय करणे, योग मार्ग. थोडक्यात हा सगळा योग मार्ग, प्राण कुंभक, रेचक असं जे करतात, आधी श्वास आतमध्ये घेणे, मग थांबवणे आणि मग सोडणे, अशा पद्धतीने हे प्राणायामाचे प्रकार आहेत. तेव्हा काही लोक प्राणायामाला ईश्वर मानतात आणि ते म्हणतात हृदयापासून निघालेल्या ज्या 101 नाड्या आहेत त्यामध्ये एक नाडी मस्तकामध्ये जात गेलेली आहे आणि ही नाडी कठोपनिषदामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे त्यांनी. ही जी एक नाडी आहे सुषुम्ना मधून गेलेली, त्यामधून जर आपला प्राण गेला तर आपल्याला ब्रह्मपद प्राप्त होतं. तो ब्रह्मरंध्र त्या मार्गाने ती जाते. याप्रमाणे कठोपनिषदात केलेलं वर्णन आहे. पुनरेहयत समेत्यन पतंती कृतांत मुखे. मात्र असा जर तो प्राणायामाने, आता ज्ञानेश्वरादी महात्मे संत यांनी डोळे झाकले आणि आत्मा ब्रह्मांडाला नेला ना, आणि झालं, मुक्त झाले ते. त्यांनी त्यांचा आत्मा तिथंच ब्रह्मांडामध्ये, त्यांच्या या मस्तिष्कामध्ये. आणि म्हणून असे जे कोणी होतात ते मुक्त होतात. परंतु असं जर करता नाही आलं तर मग पुन्हा कृतांत मुखे, पुन्हा तुम्हाला जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये यावं लागतं. आणि ते म्हणतात अशा पद्धतीने हा जीव हा बद्ध आहे, तो उपाधीमध्ये बद्ध आहे. त्यातून त्याला मुक्ती व्हायची असेल तर आपल्याला भगवंताच्या ह्या व्यापक स्वरूपाचा विचार केला पाहिजे, कारण आणि कार्य स्वरूपाचा विचार केला पाहिजे. इति नृगती विजविच्च कवयो निगमा पवनम भवतु उपासतेंग्री भवम भुवि विश्वसिताः. जीव आणि ब्रह्म याच्यातलं ऐक्य त्यांनी सांगितलंय. ममांशो जीवलोके जीवभूत सनातना. ज्याप्रमाणे अग्नी आहे, अग्नीची स्फुल्लिंग निघतात, एक 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 कण अग्नीचा निघतो, स्फुल्लिंग म्हणजे अग्नीच आहे. तसा जीव हा ईश्वरच आहे. फक्त स्फुल्लिंग निघाल्यानंतर ते लगेच विझून जातात, कारण त्यांची शक्ती कमी असते. तशी आपली शक्ती कमी आहे, क्षीण आहेत आपण. समुद्र आणि थेंब हा एकच आहे, पण समुद्रात नावा चालतात, थेंबात चालत नाही. थेंब लगेच कोरडा होऊन जातो उष्णतेने, तो लगेच त्याची वाफ होते, समुद्राची होणार नाही. मग तुम्ही व्यापक व्हा. तुम्ही व्यापक झाले की तुम्ही समुद्र झाले की तुम्ही ईश्वर रूपच आहात. त्याप्रमाणे ते म्हणतात हे भगवंताचं स्वरूप सांगितलंय त्यांनी. न परिलशांती केवर्गम ईश्वर ते. हे देवा, तुझ्या केवळ भक्तीच्या नादामध्ये जे तल्लीन होतात ते मोक्ष सुद्धा मागत नाहीत. न परिलशंती केचित अपवर्गम ईश्वर ते. अपवर्ग म्हणजे मोक्ष. देवा, तुझ्यामध्ये, तुझ्या भक्तीमध्ये इतके तल्लीन होतात, ते म्हणतात चरित महामृताब्धी परिवर्त परिश्रमणा.
तुझ्या चरित्राच्या नादामध्ये, तुझ्या चरित्र गायनामध्ये हे भक्त एवढे तल्लीन होतात. नारदादी भक्त नाहीत का? नारद आहेत, तुंबरू आहेत. हे मुक्ती मागत नाहीत. ते म्हणतात न लगे तुझी मुक्ती, न लगे तुझी भक्ती, मजा आहे विश्रांती वेगळीच. नामदेव महाराज म्हणतात मला मुक्ती नको, मला तुझी भक्ती नको, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. तुकाराम महाराज म्हणतात मुक्तीचा तोडर भक्ती पायी लोळे, आणि भक्ताचे सोहळे देवभोगी. भक्तीच्या पायामध्ये मुक्तीचा तोडर आहे, मुक्तीचं पैंजण आहे पायात आहे भक्तीच्या. म्हणजे भक्ती मोठी आहे. तेव्हा मुक्ती ते परोसर म्हणती. आपण बघतो ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी म्हटलंय की मोक्षाची सोडी बांधी करी. असे जे संत आहेत ते मोक्षाची सोडी बांधी करतात, मोक्ष सोडतात, मोक्ष देतात, मोक्ष स्वीकारत सुद्धा नाहीत. ते म्हणतात मुक्ती समोर आली तर ते म्हणते ए मुक्ती जरा बाजूला हो, मला पुढे जाऊ दे. मुक्ती ते परोसर म्हणती. अशा मुक्तीच्या पलीकडे गेलेले जीवनमुक्त अवस्थेमध्ये राहिलेले जे संत आहेत ते फक्त तुझ्या चरित्रामध्ये तल्लीन होतात. देवा चरित्र महामृताब्धी परिवर्त परिश्रमणा न परिलशंती केटित पवर्गमपीश्वर ते. आणि चरण सरोज हंसकुल संग विसृष्ट ग्रहा. तुझ्या चरणाच्या सरोजामध्ये, तुझ्या चरणाच्या कमलामध्ये ते तल्लीन होतात. आणि ते असे हे श्रेष्ठ दर्जाचे जे महाभक्त असतात ते देवा तुझी मुक्ती देखील मागत नाहीत. न बता रमंत्य. आणि हे देवा पुरे कुशरीर भृता. ईश्वरा ते म्हणतात देवाकडे आम्ही सगळं मागतो, देवाकडे आम्ही सुख मागतो, देवा मला सुख दे. आता दिवाळी आलीच आहे, आपण म्हणतो देवा संपत्ती दे, सुख दे. आपण जेव्हा संकल्प करतो तेव्हा म्हणतो ना आत्मना हा सह कुटुंब क्षेम स्थैर्य आयुर आरोग्य ऐश्वर अभिवृद्ध्यर्थम इष्टकामना सिद्ध्यर्थम. हे सगळं म्हणतो, देवाला सगळं मागतो, पण देवाला मात्र काही देत नाही. देवाला काही द्यायचं म्हणलं तर आम्ही म्हणतो नाही 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 देवाला कशाला द्यायचे. ते म्हणतात अहो तुम्ही ईश्वराकडून सुखाची अपेक्षा करता पण त्याला जाणण्याची अपेक्षा करत नाही. देव म्हणतात मला काही नको, तुमच्या एका फुटक्या शेंगदाण्याने तुटक्या शेंगदाण्याने माझं काय होणार आहे, मला गरज नाही त्याची, मला निदान तुम्ही जाणा, ज्ञान मिळवा. म्हणून देव म्हणतात मला माझं ज्ञान मिळणार. न बत रमंत्य हो असं तू पाहस आत्महतो. म्हणून यदनुषया भ्रमंत्युरुभय कुशरीर भृता. म्हणतात की या ठिकाणी श्रुतीचं वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात ही श्रुती ज्याप्रमाणे भगवंताच्या प्रार्थनेमध्ये तल्लीन होती, असं एका ठिकाणी वर्णन केलेलं आहे की श्रुती ज्या होत्या त्यांनी भगवंताला प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर भगवान प्रसन्न झाले. आणि या वेळेला भगवान म्हणाले की तुम्हाला काय पाहिजे. त्या म्हणाल्या, श्रुती म्हणाल्या, सगळे वेद म्हणाले देवा आम्हाला तुमच्या सोबत तुमचा सहवासाचा आनंद घ्यायचा आहे. भगवान म्हणाले हे अवघड आहे, हे शक्य होणार नाही. ते म्हणे का नाही, मी सगुण रूप धारण करील आणि त्यावेळेला मग तुम्हाला हे शक्य होईल. मग दुर्लभो दुर्घटश्चैव युष्मात्म मनोरथ. हा तुमचा मनोरथ दुर्घट आहे पण पुढे मी ते सत्य करून दाखवील, असं वर्णन पद्मपुराणामध्ये सृष्टीखंडामध्ये केलेलं आहे. त्याने असं वर्णन केलंय की याच्या पुढे कल्पम सारस्वतम प्राप्य व्रजे गोप्यो भविष्यथ. पुढे जेव्हा कल्प बदल होईल त्यावेळेला तुम्ही द्वारपार युगामध्ये गोपी रूपाने जन्म घ्याल आणि मग तुमचे मनोरथ परिपूर्ण होतील. पृथ्व्यां भारते क्षेत्रे माथुरे मम मंडले. मथुरेमध्ये तुम्ही याल. वृंदावने भविष्यामी. वृंदावनामध्ये रासलीला मी करेन, त्यावेळेला तुम्ही गोपी होऊन माझ्या बरोबर रममाण व्हा. श्रुतींनी भगवंताच्या सौंदर्यावर ध्यान केलं आणि म्हणून त्या गोपी झाल्या आणि गायत्री मंत्राचं गोपीमध्ये रूपांतर झालं असं वर्णन केलेलं आहे. हे वर्णन पद्मपुराणामध्ये सृष्टीखंडात केलंय. त्याचप्रमाणे गोपाल तापनी उपनिषदामध्ये सुद्धा याचं वर्णन केलंय. म्हणून ते म्हणतात ह्या श्रुती ह्या गोपीच झाल्या. म्हणून इथं वर्णन केलेलं आहे. स्त्रिय उरक या श्लोकामध्ये
स्त्रिय उरगेंद्र भोग भुजदंड विषक्त धियो वयमपि ते समासमुद्र सरोज सुधा. या ठिकाणी स्त्रिय उरगेंद्र भोग भुजदंड हे जे शब्द वापरलेत ते स्त्रियांच्या गोपींच्यासाठी वापरले. गोपींनी कृष्णाच्या भुजदंडावर प्रेम केलं, त्यांच्या पराक्रमावर प्रेम केलं, त्यांच्या सौंदर्यावर प्रेम केलं. स्त्रिय उरगेंद्र, उरग म्हणजे नाग आणि उरगेंद्र म्हणजे नागाचा प्रमुख. भगवंताचा बाहू कसा होता तर नागासारखा होता, मोठ्याला नागासारखा, या अर्थाने त्याचं वर्णन केले. स्त्रिय उरगेंद्र भोग भुजदंड विषक्त धियो. भोगाच्या निमित्ताने त्या आल्या, परंतु शेवटी अभोगी होऊन निघून गेल्या, योगी होऊन निघून गेल्या. याप्रमाणे भगवंताला कोण जाणू शकतं? ते म्हणतात अहो भगवंताला कोण जाणणार आहे? श्रुती म्हणतात भगवंता तुम्ही त्या गोपींवर जसं प्रेम केलं तसं माझ्यावरही केलं. आमच्यावर आणि गोपीवर सारखंच प्रेम तुमचं आहे. त्याप्रमाणे तरीही न सन्न चाभयन्न काल जवाह किंवा न तत्र शास्त्रमवकृष्ट शयित यदा. हे देवा, तुम्ही शास्त्र हे कळणार नाही, तुमचं शास्त्र अलौकिक आहे. तुमच्या या ठिकाणी वेगवेगळे शास्त्र वेगवेगळे विचार करणारे, सगळे शास्त्र अर्धवट आहेत, अर्धवट. कसे काय? ते म्हणे अहो प्रत्येकाने विश्वनिर्मितीचे सिद्धांत भिन्न भिन्न मांडलेले आहेत. वैशेषिक म्हणा, त्याप्रमाणे शून्यवादी म्हणा, परमाणुवादी म्हणा, सत्कार्यवादी म्हणा, हे सगळे अर्धवट आहेत प्रत्येकाने. आता या ठिकाणी आपल्याला या संबंधीचं विवेचन करायला फारसा वेळ नाही, परंतु विश्वनिर्मितीचा सिद्धांत सांगताना मूळ वस्तू ब्रह्म आहे असं आमचं तत्वज्ञान सांगतं. परंतु शून्यवादी म्हणजे बौद्ध म्हणतात हे सगळं शून्यापासून झालं. पण शून्यापासून, शून्य म्हणजे काहीच नाही, काहीच नाही पासून काय होईल? काहीच नाही, विश्व कसं होईल? मग प्रज्ञावादी परमाणुवादी म्हणतात कणात की नाही ॲटम. आज परमाणुवादी जे आपल्या भारतामध्ये कणात होऊन गेले आणि इकडे आपण वैज्ञानिक म्हणून हे ॲटम, मॅटर, या ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन असे ॲटम आहेत. हे ॲटम मधून सगळ्यात सूक्ष्मातिसूक्ष्म जर काय असेल तर ॲटम आहे, ज्याला आपण या त्रसरेणूपेक्षाही परमाणू म्हणतो. परमाणू म्हणजे काय याचं वर्णन केलंय एका ठिकाणी. परमाणू म्हणजे ज्या सूर्याचे जे किरण पाण्यामध्ये पडतात त्यामध्ये जो बारीक कण आपल्याला दिसतो त्याचा 6वा भाग म्हणजे परमाणू. ज्याचा शेवटी भाग होऊ शकत नाही त्याला परमाणू म्हणतात. तेव्हा अशा परमाणूपासून विश्व झालं असं म्हणणारे कणाद आहेत. सत्कार्यवाद मानणारे कपिल आहेत. कारणापासून कार्याची उत्पत्ती मानणारे कपिल आहेत. त्याचप्रमाणे हे सगळे शेवटी अर्धवट आहेत. ज्योतिष्य शास्त्र सांगतं नेबुलापासून विश्वनिर्मिती झाली, इथरपासून झाली. 92 मूलतत्व त्यांनी मानले. कुणी आरंभवाद मानतात, कुणी जडवाद मानतात. परंतु या सगळ्याच्या मागं हे निर्माण कसं झालं हे फक्त आपल्या शास्त्रात सांगितलंय, बाकी कोणाला सांगता नाही आलं. म्हणून ते म्हणतात वैशेषिक किंवा नैयायिक 21 प्रकारच्या दुःखाची मुक्ती म्हणजे मोक्ष मानतात. 21 प्रकारची दुःख कोणते ते म्हणतात 5 ज्ञानेंद्रिय आणि मन असे 6 झाले. त्या 6 त्यांचे 6 विषय म्हणजे 12 झाले. त्यांचे 6 ज्ञान हे 18 झाले. त्यानंतर एक शरीर दुःख, एक सुख, एक दुःख, अशा पद्धतीने 21 प्रकारच्या दुःखातून मुक्ती म्हणजे मोक्ष असं नैयायिक मानतात. जे ब्रह्मरंध्रापर्यंत आपला आत्मा गेला म्हणजे मोक्ष असे योगिक लोक मानतात. त्याप्रमाणे निवृत्ती म्हणजे मोक्ष. त्यानंतर मीमांसक हे कर्मद्वारा मोक्ष मानतात. सांख्य हे अशा पद्धतीने एक प्रकृती आहे आणि पुरुष अनेक आहेत असं मानतात. पण ह्या सगळ्यांना मर्यादा आहे. हे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. त्यांनी एवढंच सांगितलंय की अंधेनैव नियमाना यथा अंधा. ज्याप्रमाणे एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला घेऊन जावं तसे सगळे शास्त्र चूक आहेत. एक जण एक सांगतो, दुसरा दुसराच सांगतो. मग कोणतं शास्त्र खरं? कोणतं शास्त्र खरं? वेदात सुद्धा अनेक आज्ञा आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. वेदू अनंत बोलीला माऊलींनी म्हटलंय. वेदाने खूप सांगितलंय, पण कोणतं घ्यावं हे कळलं पाहिजे. वेद सगळं सांगतो, असंही सांगतो तसंही सांगतो. अहो काय म्हणले वेदात असंही सांगितलंय आणि दुसरीकडे तसंही सांगितलं, मग कोणतं खरं? ते म्हणतात तत्व समन्वयात, त्याचा समन्वय साधला पाहिजे. शंकराचार्यांनी म्हटलंय
समन्वय साधला. ज्याला समन्वय साधता आला तो ज्ञानी. विवाद करणं मूर्खपणाचं आहे. त्यामुळे विवाद करता येईल. अहो, एकच कायदा असतो. एक वकील त्याच्या विरोधात बोलतो आणि दुसरा वकील त्याच्या बाजूने बोलतो. कायदा तोच आहे. कायदा काय वेगळा आहे का? तसं शास्त्र एकच आहे. एक जण या बाजूने बोलतो, दुसरं त्या बाजूने बोलतं. म्हणून ते म्हणतात, अहो, या सगळ्या शास्त्रांमध्ये त्रिगुणमय पुनात विदा हा. ज्याप्रमाणे एखाद्या आंधळ्यानी दुसऱ्या आंधळ्याला न्यावं, चला मी तुला घेऊन जातो, अरे तू आंधळा आहेस आणि मी आंधळा आहे, मग पडू ना खड्ड्यात. ते म्हणले आता काय करावं? मग डोळस पाहिजे. तसे डोळस कोण आहे? ते म्हणतात, हे देवा, नैयायिक, वैशेषिक, सांख्य, मीमांसक सगळे आंधळे आहेत. फक्त वेदांती हे डोळे, वेदांती हे डोळे आहेत. त्यामुळं तुझा स्वरूप कोणी जाणू शकत नाही. आणि नाही विकृतीम त्यजन्ति कनकस्य तदात्मतया स्वकृत मनु प्रविष्टमिदमात्मतया अवस्थितम, असं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. ज्याप्रमाणे सोनं, आपण सोनाराकडे गेलो आणि एखादा अलंकार घेतला, आपण म्हणतो अलंकारच दिलं, सोनं नाही दिलं. ते म्हणे सोन्याचाच अलंकार आहे ना, सोनं काय वेगळं असतं का? नाही विकृतीम त्यजन्ति कनकस्य यदा. कनक म्हणजे सोनं. तुम्ही त्याला वेगवेगळ्या रूपात जरी अलंकृत केलं तरी ते सोनंपणा त्याचा सुटत नाही. जसा सोन्याचे अलंकार हे सोन्याचेच आहेत, त्यातून सोनेपणा वेगळा होऊ शकत नाही. त्याप्रमाणे जगाने किती रूप धारण करू द्या, हे जग म्हणजेच भगवान आहे. हे जग भगवंताचंच रूप आहे. म्हणून ते म्हणतात, ही त्याला वस्तू, ही जी वस्तू आहे भगवंत चित स्वरूपाची वस्तू आहे. आणि भगवंतानी हे रूप धारण केलेले आहेत. या रूपामध्ये आपल्याला त्यांनी माऊलींनी सुद्धा ज्ञानेश्वरीत म्हणा, अमृतानुभवामध्ये हेच विवरण आपल्या समोर केलेलं दिसतं की हे वस्तू, हे सूर्य आणि सूर्याचा प्रकाश, हे काही वेगळं नसतं. चंद्र आणि चंद्राची चांदणी, चांदणं, चंद्रात ज्याला आपण ज्योत्स्ना म्हणतो, चांदणं म्हणतो, ते काही वेगळं नसतं. चंद्रापासून चांदणं वेगळं काढता येणार नाही. चंद्र तेथे चंद्रिका आणि शंभू तेथे अंबिका. जिथे चंद्र आहे तिथे चंद्रिका आहे, जिथे शंभू आहे तिथे अंबिका आहे. तिथे म्हणून माया, तिथे ब्रह्म आहे, ब्रह्म तिथे माया आहे. दोन्ही एकात्म आहेत. विश्व हे मायेचा आविष्कार आहे, पण भगवान तिथे आहेच आहे ना. म्हणून ते म्हणतात की ज्याप्रमाणे हे भगवंता, ज्यांना हे कळत नाही त्यांना तू वेदरूपी वेसणीने बांधलंयस. ज्यांना हे कळत नाही, जे तुझं ज्ञान घेऊ शकत नाही, मग त्यांनी कशाच्या द्वारे ज्ञान घ्यावं? वेदाच्या. वेदरूपी दोरीने त्यांना तुम्ही बांधलंय, म्हणजे वेदामध्ये बंदिस्त केलंय. आज्ञेमध्ये, वेद म्हणजे आज्ञा, भगवंतांनी दिलेल्या आज्ञा, ह्या ऑर्डर्स आहेत, आज्ञा आहेत. असं वागावं, असं वागू नये, हे भगवंतांनी सांगितलंय. आणि ती आज्ञा, त्या आज्ञेत आपण वागलो म्हणजे भगवंताच्या चौकटीत वागल्यासारखं आहे. कधी उठायचं, कधी झोपायचं, कधी खायचं, हा स्वैराचार देवाला मान्य नाही. म्हणून ते म्हणतात, हे देवा, वेदरूपी वाणी, त्या वाणीनं तुम्ही ह्या सगळ्या जगाला कर्माच्या मध्ये बांधलंय. काय कर्म करावं, मग ब्रह्मचर्याने कसं वागावं, गृहस्थाश्रमाने कसं वागावं, वानप्रस्थाने कसं वागावं, अग्निहोत्र्यांनी कसं वागावं, हे जे तुम्ही सांगितलंय, ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र वगैरे वगैरे, हे सगळं कर्म जे तुम्ही सांगितलंय, कर्म सुद्धा कमी दर्जाचं नाहीये. पण कर्म हा सुरुवातीला आवश्यक आहे. मग एकदा चौकटीत बसलं की मग तुम्हाला, जसं आपण काही वेळेला एखादी गोष्ट पाठ करतो, पण पाठ करेपर्यंत आपल्याला पुस्तक घ्यावं लागतं. पण एकदा पाठ झाल्यावर तोंडात बसल्यावर पुस्तकाची काय गरज आहे? पडिले वळण इंद्रिया सकाळा. एकदा वळण पडलं की पुन्हा पुस्तक हातात घ्यायची गरज नाही, पाठच असतं. त्याप्रमाणे हे देवा, तू या वेदाच्या द्वारे सर्व जगाला बंदिस्त केलेले आहेस. आणि म्हणून तुझी आज्ञा ही सगळे लोक पाळतात. ज्याप्रमाणे राजाची आज्ञा लोक पाळतात, त्याला वार्षिक कर देतात, त्याप्रमाणे सगळ्या देवता तुला समर्पित आहेत. म्हणून सगळ्या देवता, इंद्र, चंद्र, वरुण, कुबेर, हे तुझेच रूप आहेत. तुम्ही कशाची उपासना करा, सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. कुठेही पाणी सांडलं तरी ते समुद्रालाच मिळतं. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम. ज्याप्रमाणे आकाशातलं पाणी पडलेलं सागरामध्येच जातं, मग ते वाफ होऊन जाईल,
ते नाल्यात जाईल, ते नदीत जाईल, ते नदात जाईल, पण सागरालाच जाईल. तसं कोणत्याही देवाला नमस्कार, वरुणाची पूजा केली, वरुणाची प्रार्थना केली, इंद्राची केली, चंद्राची केली, सूर्याची केली, करू द्या म्हणे. देव म्हणतात ते माझ्याकडेच येणार आहे शेवटी, कारण ते माझेच रूप आहेत, माझ्याशिवाय दुसरं जगात आहेच काय. म्हणून ते म्हणतात स्थिरतर जात यस्तुरजोत्थ निमित्त युजो विहरौ दीक्षया इति परस्य विमुक्त ततः नहि परमस्य कश्चिद परो न परश्च भवेत् वियते वास्पतस्तव शून्य तुलांध दता. लोक शून्य तुलांध दता. वास्तविक तू सगळ्याचा प्रेरक आहेस. आणि म्हणून जरी या जगाची उत्पत्ती मायेपासून झालेली असली आणि मायेच्या निमित्ताने तू तिचा स्वीकार करून जग निर्माण करतोस, जगाचं परिपालन करतोस आणि जग नष्ट करतोस, तेव्हा हे सर्व तुझ्या शरीरावर जलबुदबुदवत, ज्याप्रमाणे हे पाण्यावरती बुडबुडे येतात, पाण्यावर बुडबुडे येतात आणि जातात, लाटा येतात आणि जातात, पण पाणी कायम आहे. पाणी हे काय, त्याला म्हणतात पाणी हे अस्तित्व आहे. पाणी कायमच आहे. पाणी लाटा नसतानाही पाणी आहेच आहे, लाटा असतानाही पाणी आहेच आहे. म्हणजे पाणी हे त्याचं मूळ अस्तित्व आहे. आणि म्हणून जे भगवंताचं अस्तित्व आहे, केवळ या अस्तित्व जे आहे ते सिद्ध असतं, ते कायम असतं. आणि म्हणून आपल्याला केवळ या सगळ्या बाकीच्या गोष्टी दिसतात, येतात आणि जातात. जलबुदबुदवत असं म्हटलंय. रुभय युजा भवंत सुमृतो जलबुदबुदवत त्वयित इमे ततो विविध नाम गुणे परमे. आणि त्याप्रमाणे देवा सगळे विश्व येतं आणि जातं ते तुझ्यामध्ये. आणि मग उदाहरण त्यांनी दिलंय सरिते युवार्णवे मधुनिलिल्य शेषरसाहा. ज्याप्रमाणे मधामध्ये काय हो, मधात मध कोणी तयार केला? मध आपल्याला नाही तयार करता येत. मध मधमाशाच तयार करू शकतात, माणसाला नाही मध तयार करता येत. का? मधमाशा ह्याच फक्त मध निर्माण करू शकतात. म्हणून जर आपल्याला मध प्राप्त करायचं असेल तर मधमाशांचं परिपालन करावं लागतं, मधमाशा पालन. त्यांना मग त्या फुलामध्ये जातात, वेगवेगळ्या फुलातून मध आणतात, त्या एकत्र करतात, गोळा करतात आणि माणसं त्या मधावर बरोबर त्या मधाच्या पोळीवर आपला हक्क सांगतात. पण हे मध वेगवेगळ्या फुलातून जे रस आणला, आता या मधामध्ये अनेक रस एकत्र आहेत. कोणता रस कोणत्या फुलातला सांगता येईल का हो? नाही सांगता येणार. तसं आपण भगवंताच्या स्वरूपात गेलं की मग आपण भगवंत रूप होऊन जातो. कुठून आपण आलो, आपलं जीवभाव आपण विसरून जातो. ज्याप्रमाणे नद्या समुद्रामध्ये एकरूप होतात आणि समुद्रामध्ये गेल्या म्हणजे कोणती नदी कोणती आहे, कोणत्या नदीचं पाणी कोणतं आहे हे कळणार नाही. त्याप्रमाणे ते म्हणतात कटू, आम्ल, तिक्त, लवण, कषाय, मधुर असे 6 रस या मधामध्ये असतात. आणि त्यामुळं उपाधीमुळं आम्हाला अनेकत्व प्राप्त होतं. पण जीव हा भगवंताच्या मध्ये तल्लीन झाला की तो या ठिकाणी भगवंताच्या स्वरूपामध्ये तल्लीन होतो. ते म्हणतात हे देवा, यजुर्वेदामध्ये जे सूक्त दिलेलं आहे की इंद्रिय रूपी घोड्याला लगाम हा लागला पाहिजे, तर तो मनस्तुरगम. मन हे घोडं आहे. मन धावतं कुणीकडे, उधळतं, तेव्हा मनाला लगाम घातला पाहिजे. आणि हा लगाम विजित ऋषिक वायू भेदांत मनस्तुरगम. मनाला तुरग म्हटलंय. तुरग म्हणजे घोडा. आणि यासाठी आम्हाला या मनाला जर घोडा म्हणून आपल्याला लगाम घालायचा झाला तर काय करावं लागेल? ते म्हणतात मनाला नियंत्रित करावं लागेल. मन नियंत्रित केलं म्हणजे आपल्या मनाला लगाम आपल्याला घालता येतो. आणि म्हणून जर आपल्याला मनाला नियंत्रित करायचं झालं तर त्याला एकच उपाय आहे, गुरोश्चरणम. गुरुला शरण जा. गुरु भगवंताला आणि गुरुला. जीवत असतो तत्वजिज्ञासा आचार्यवान पुरुषो वेद. तत्वजिज्ञासा ही आवश्यक आहे. इंद्रिय रूपी किंवा मनरूपी घोड्याला जर लगाम घालायचा झाला तर आम्हाला फक्त गुरुच्याच चरणाशी गेलं पाहिजे. गुरु हा कर्णधार आहे. नैषा तर्केण मतिरापनेया. तर्काने हे कळणार नाही. आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी हा संसार जो आहे तो असार आहे, पण तो कळण्यासाठी ज्ञान असणं आवश्यक आहे. या ठिकाणी
सदैतमुत्थितं सतसिचन्नुतर्कहतं व्यभिचरति क्वच क्वच मृषान यतथो वैवृते विकल्प यशोदहंत पर ईशितोंध परंपरया भ्रमयति भारतीति उर्वित्ति विरुक्ती जडान. हा एक महत्वाचा श्लोक या ठिकाणी वापरलाय. व्यावहारिक सत्य, प्रातिभासिक सत्य आणि पारमार्थिक सत्य असे 3 सत्तात्रय. ईशितोंध परंपरया. अंध परंपरा काय असते? अंध परंपरा म्हणजे काय? ते म्हणतात, अहो काय झालं, आपण केवळ शब्दामुळे फसतो आणि शब्दामुळे फसल्यामुळं आपल्याला तो अर्थ कळत नाही. अनेकदा आपण शब्दामध्ये गुंतून जातो. अभाव हाच आपल्याला खरा वाटतो. बागुलाचे निमरणे की तोषावे बालपणे. अंध परंपरा काय असते हे सांगतो. ते म्हणतात, हा श्लोक असा आहे की सत इदमुत्थितम, सत इदमुत्थितम, हे विश्व सत्यातून निर्माण झालं. पण सत्यातून निर्माण झालं विश्व, मग तुम्ही म्हणाल याला असत्य का म्हणता? पण जसा दिवा हा जळतो पण तो वात खातो, तूप खातो किंवा तेल खातो म्हणून काजळी धारण करतो, त्याप्रमाणे या विश्वाला मायेरूपी काजळी निर्माण होते. म्हणून आपल्याला सदैतमुत्थितं सदसिचन्नुतर्कहतं व्यभिचरति क्वच क्वच मृषान व्यवृत हे विकल्प ईषदंध परंपरया. अंध परंपरेमुळे माणूस हा या ठिकाणी भ्रमित होतो. भ्रमयति भारतीति उर्वृत्ती विरुक्त जडान. उदाहरण असं दिलेलं आहे की एक गाव होतं. उदाहरण फक्त लक्षात घ्या आणि मग त्याचा अर्थ सांगतो. एक गाव होतं. त्या गावी खूप जुनं एक वडाचं झाड होतं आणि सगळे गावातले लोक म्हणायचे त्या वडाच्या झाडाखाली जाऊ नका. का म्हणले, अहो तो खूप जुनं आहे, 200 वर्षापूर्वीच आहे. अंधार असतो तिथं, सगळा काटे कुपाटे त्या झाडाच्या तिथे असतात आणि जायला वाट नाहीये आणि रात्री तिथं भूत येतं. अमावास्याला तर आवश्यक कोणी तिथून गेलं तर भूत झपाटतं. कोण म्हणलं? कोण म्हणलं? म्हणजे म्हातारे लोक सांगायचे, अहो पूर्वीचे लोक सांगायचे, माझे बाप सांगायचे, माझे आजे सांगायचे, माझे पंजे सांगायचे. नातव म्हणले, का हो म्हणले त्या झाडाखाली काय? अहो म्हणले जमिनीची किंमत तुम्हाला माहिती आहे काय ते? अहो वितवीत जमिनीची किंमत लाख लाख रुपये. आपण ते स्वच्छ करू म्हणले, आपण खेळायला मैदान करू. सगळे नातू पंतू एकत्र झाले गावातले. ते बाप आजे पंजे म्हणले, नाही 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 तिथं भूत आहे. ते म्हणले ठीक आहे, काय करतं भूत मी बघतो. आणि त्यांनी ते वडाचं झाड स्वच्छ केलं, त्याच्या पारंब्या काढल्या, सगळ्या तोडून काढल्या, स्वच्छ वडाचं झाड केलं. वडाच्या भोवती जी मोठीच्या मोठी जागा होती ती खूप दिवस परिश्रम करून श्रमदान करून स्वच्छ केली आणि लहान मुलांना खेळण्यासाठी बाग बगीचा तयार केला आणि तिथं लाईट लावली. म्हणजे अमावस्याला आपण लाईट लावू, आता काय दिवाळी आलीच आहे, आपण लक्ष्मीपूजनच तिथं करू म्हणले. आणि मग सगळ्या म्हाताऱ्या कोताऱ्यांना बोलावलं, म्हणले या. ते म्हणले भूत आहे. म्हणले चला या मग बघा भूत कुठं असतं ते. हा म्हणले वा वा वा. का हो म्हणले, तुम्ही तर भूत आहे म्हणलं, कोणालाच लागलं नाही. ते म्हणले हो म्हणत होते, हो म्हणत होते, पण आता आहे का? अंध परंपरा. अंध परंपरा अशी असते, एक जण म्हणला की दुसरा, दुसरा म्हणला की तिसरा. ज्याप्रमाणे एक पिंपळाचं पान पडलं तर पिंपळ गाव जळालं इथपर्यंत त्याचा प्रचार होतो, अपप्रचार होतो. याला अंध परंपरा म्हणतात. बागुलाचे निवारणे माऊलींनी अमृतानुभवात सांगितलंय. बागुलबुवा कुठपर्यंत आहे म्हणले बागुलबुवा. आपण लहान मुलाला बागुलबुवाची भीती दाखवतो, अरे त्या लादणीत जाऊ नको, बागुलबुवा येईल बर का. मुलगा 2 वर्षाचा, 3 वर्षाचा, 5 वर्षाचा, मुलगा होतो 16 वर्षाचा. तो म्हणतो बाबा बागुलबुवा कुठे हो? मी आता आतमध्ये जातो. ते म्हणे बागुलबुवा मेला. म्हणले कधी मेला? कालच मेला म्हणले. ज्या वेळेला तू हातामध्ये बॅटरी वगैरे घेतलीस, सगळ्या प्रकारचं साहित्य घेतलं आणि लादणीत जायला निघाला, त्याच वेळेला तो मेला. बागुलाची निमरणे की तोषावे बालपणे. मग तुम्ही बागुलबुवा का म्हणलात? ते म्हणले अहो तुम्हाला काहीतरी भीती असावी म्हणून सांगितलं. तो काही खरा नव्हता, तो बागुलबुवा खरा नव्हता. मग मेला हे तरी खरंय का? ते खोट आहे. म्हणजे बागुलबुवा होता हेही खोटं, मेला हेही खोटं, म्हणजे सगळं बोलणंच खोटं आहे. तेव्हा याला म्हणतात शब्दातील खोटेपणा. पण अभाव संकल्पना, ही अभाव संकल्पना सांगताना या संबंधीचं विवेचन करताना
कृष्णदया अर्णवानी फार सुंदर विवेचन केलंय. कृष्णदया अर्णवानी असं म्हटलंय, वांझेच्या लेखा कैसी जन्मपत्रिका. वांझेच्या लेखाला जन्मपत्रिका असते काय? वांझेला जर पुत्र झाला तर तिला उष्ण मृगजळे नाणीला आणि नंतर त्याला दिक्रूपी वस्त्र दिलं नेसायला. त्याच्यानंतर मग त्याला जेवण, त्याला भूक लागली म्हणले जेवण वाढलं म्हणले जेवण, पंचपक्वान्नाचं जेवण वाढलं. म्हणले काय पंचपक्वान्न, कुणी वाढलं, कशाचं जेवण वाढलं? ते म्हणजे भ्रमाची भोपळा, भ्रमाच्या भोपळ्याची भाजी केली आणि त्याला वाढली. आणि हा भ्रमाच्या भोपळ्याची भाजी त्याला वाढली. आणि वाढायला कोण होतं? तर म्हणते नेत्रीची बाहुली सुवेशा, डोळ्यातली बाहुली होती म्हणले वाढायला, डोळ्यातली बाहुली. जे चतुर देखली पुरुषा ते वाढी पदार्थ विशेषा चमत्कारे अतिशीघ्र, ती वाढत होती. आणि मग याप्रमाणे जाई जुई यांच्या भाज्या केल्या होत्या, पानांचा धूर होता, तूप वाढलं. कशाचं? कासवीच्या दुधाचं तूप. वाढायला कासवीच्या दुधाचं तूप. आणि मग या पंक्तीमध्ये मी सुद्धा जीवन तृप्त झालो कवी म्हणतो. आता हे खरंय का? हे सगळं वाचारंभण आहे, हे सगळं बतावणी थोडक्यात. आणि अशी ही बतावणी वंध्यापुत्राची या घरा बागुल आला पाहुणारा. आणि हा बागुल कोणाच्या घरी आला? तर वंध्यापुत्राची या घरा, वंध्यापुत्राच्या घरी आला पाहुणा. आणि हे बघितल्यानंतर आपण काय म्हणणार आहे? म्हणून हे सगळं आपल्या केवळ कल्पनेचं आहे, हे सगळं काल्पनिक आहे, जग सुद्धा काल्पनिक आहे.
आपण कल्पना करावी तसं जग आहे. कुणी चांगलं नाही कुणी वाईट नाही, आपल्या कल्पनेवर सगळं ठरतं. म्हणून ते म्हणतात फक्त भगवान अकल्पनाख्य कल्पतरोय. भगवान फक्त अकल्पनीय आहेत, बाकी सगळं काल्पनिक आहे. म्हणून ते म्हणतात या विश्वाच्या नादी लागू नका, हे सगळं काल्पनिक आहे. त्या दृष्टीने ते म्हणतात असे हे विश्व अंध परंपरेने फक्त चाललेलं आहे, बाकी काही नाही. पुढे ते म्हणतात हे कंठमणी दुरधिगमो सतामृती गतो कंठमणी. ज्याप्रमाणे आपण नेहमी उदाहरण देत असतो, एक स्त्री होती, मोठी घरामधली करती धरती. तिच्या दिवाळीचे काळ, आता 4 दिवस दिवाळी म्हटल्यानंतर मुलं आले, लेखा आले, लेकी आल्या, सगळे पाहुणे गोळा झाले आणि या बाईची गडबड सुरू झाली. आता नाहीच, बायकांचे नाणे झाले. आता उद्या चतुर्दशी, नरक चतुर्दशी. सकाळी 4ला स्नान केलं. केल्यानंतर तिच्या नाकातली नथ तिने गरसोळीला बांधली आणि स्नान केलं, दिवसभर काम केलं आणि रात्रीच्या वेळेला आता नटून थटून ओवाळायचं तर नथ कुठे सापडे ना. बेजार झाली. इकडं पहा, तिकडं पहा, बाथरूम मध्ये पहा, वर खाली पहा, बाजूला पहा, मधुरलीने नेली का, इकडे ठेवण्यात आली का. शेवटी भविष्यकाराकडे गेली आणि समोर म्हणली, महाराज अहो माझी नथ हरवली. कौंडण्य गुरुजी बसले होते. त्या चरणाशी आपण सतत रममाण व्हावं. हे सत्यरूप ईश्वरापासून झालेले विश्व सत्य आहे असं मीमांसक मानतात. व्यवहाराच्या दृष्टीने आपल्याला ते सत्य वाटतं, ते व्यावहारिक दृष्टिकोनातून, प्रातिभासिक दृष्टिकोनातून. पण पारमार्थिक दृष्टिकोनातून हा प्रपंच असत्य आहे. त्या म्हणून ते म्हणतात आपण केवळ कल्पना आपली लढवतो. प्रांगणी चोर देखीला असे वर्णन कृष्णदयाळरामांनी केलेलं आहे. एकाला संध्याकाळच्या वेळेला चोर दिसला, म्हणजे अरे चोर दिसलाय म्हणले, कुठे इकडे हालचाल झाली, मला आवाज आला, मांजराने उडी मारली होती, त्याला वाटलं चोरानेच उडी मारली. प्रांगणी चोर देखीला, एक म्हणे कैसा आला, दुसरा म्हणला कसा आला मग चोर, म्हणजे चोर नाहीये. पण त्याच्यावर मग चर्चा सुरू झाली. आहे असं गृहीत धरून कसा आला असेल, ते म्हणले काय भिंती चढून आला. तो म्हणला नाही भिंत तर फार उंच आहे. म्हणजे अहो मग दरवाजा राहिला असेल उघडा, त्याच्यातून आला आणि नंतर दरवाजा लावण्यात आला. एक जण म्हणला खिडकीतून आला, एक जण म्हणला वरून आला, एक जण म्हणला खालून आला, एक जण म्हणला आधीच बसला होता. मग दगड मारून पाहिला, कशाचा दगड, कुठे चोर नाही कुण नाही. म्हणजे नाही त्या गोष्टीवर अगाजे घडलेचे नाही त्याची वार्ता पुसशी काही. अहो जे घडलंच नाही त्याच्याबद्दल विचारता काय. माणसं विनाकारण न घडलेल्या गोष्टीवर चर्चा करतात. ते म्हणतात असं उत्तरोत्तर 10 पट व्यापक होणारं हे जे विश्व आहे, 7 वेष्टनांनी युक्त असलेलं उत्तरोत्तर 10 पट व्यापक होणारं हे विश्व आहे. आणि आज सुद्धा जयंत नारळीकर सिद्धांत सांगतात हे विश्व
सतत वाढतंय म्हणून त्याला ब्रह्म म्हणतात. ब्रू म्हणजे वाढणे, बृहद, बृहद म्हणजे व्यापक. जे सतत वाढतं त्याला ब्रह्म म्हणतात. म्हणून हे विश्व उत्तरोत्तर 10 पट वाढतंय आणि 7 वेष्टनांचे भ्रमण त्याच्या भोवती चाललेलं आहे. ब्रह्मांडाचे थवे भगवंताच्या सोबत फिरतायत. थवे थवे जसे पक्ष्यांचे थवे असावेत तसे भगवंताच्या भोवती हे विश्व फिरतायत. त्वमपि यदंतरांडंचयाननुसावरणाः खैव राजांसि वान्ति वयसा सहयच्छ्रुतय त्वयि फलन्त्यसन्निरसेन भवन निधनाः. त्याप्रमाणे हे देवा, आपल्या संबंधीचं वर्णन या ठिकाणी मी केलं. आपण हे सामान्य माणसाला कळू शकणार नाही म्हणून आपण फक्त कथामृताच्या द्वारेच सामान्य माणसाला प्राप्त होऊ शकता. म्हणून सामान्याने तुझ्या कथाचं अमृत प्राशन करावं आणि तल्लीन व्हावं. याप्रमाणे नारदांनी सांगितलं. म्हणजे नारदांनी या वेळेला नरनारायणांनी नारदाला सांगितलं, बद्रीनारायणांनी नारदाला सांगितलं, सनत कुमारांची चर्चा सांगितली आणि इकडे हेच विवरण पुढे आपल्याला शुकाचार्याने परीक्षितीला सांगितलेलं दिसतं. मग नारद म्हणतात, नमस्तस्मै भगवते कृष्णाय अमल कीर्तये यो धत्ते सर्वभूताना म भवा यो शती कलाः. त्या भगवंताला नमस्कार असो. त्याचा तस्मै तद्वर्णयामास नारायण मुखाच्छ्रुतम. नरनारायणाच्या बद्रीनारायणाच्या मुखातून जे मी ऐकलं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. इत्येतद् वर्णितम राजन् प्रश्नकृतस्त्वया. आणि मग शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, तू जो मला प्रश्न विचारला होतास की श्रुती ब्रह्माकडे कशा पोहोचल्या याचं उत्तर मी तुला दिलं. इत्येतद् वर्णितम राजन् ज्यांना प्रश्न कृतस्त्वया यथा ब्रह्मण्य निर्देशे निर्गुणोपि मनश्चरेत सोसो प्रेक्षक आदिमध्यनिधने यो व्यक्त जीवेश्वरो यस्तृष्वेद मनु प्रविशरुषणा चक्रे पुरुष शांती शास्तिताः यम संपन्ते जहात्यजा मनुष्यैः सुप्तः कुलायम यथा तम कैवल्य निरस्त योनिम अभयम ध्यायेदजस्त्रम हरिम. त्या भगवंताला नमस्कार असो. काही वैष्णव संप्रदाय असं म्हणतात की इथे इथे खऱ्या अर्थानं दशमस्कंध संपला असं काही वैष्णव लोक मानतात. कारण हा जो श्लोक आहे तो समाप्ती दर्शक दाखवलेला आहे. परंतु या ठिकाणी श्रीधराचार्य आणि परंपरा असं मानते की नाही, यानंतर 88, 89 आणि 90 असे पुढे 3 अध्याय दिलेले आहेत. तेव्हा आता 88, 89 आणि 90 या अध्यायामध्ये मुख्यतः 2 गोष्टी आहेत. एक, भगवंतानी शिवाचं रक्षण कसं केलं म्हणजे त्या भस्मासुरापासून, ती कथा आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अर्जुन याला प्रत्यक्ष नारायणाकडे, भूमरूपी नारायण म्हणजे शेष नारायण यांच्याकडे जाऊन भगवंतांनी ब्राह्मणाची मुलं कशी आणली आणि अर्जुनाचा प्रवाद कसा निरस्त केला त्या संबंधीचं विवरण या ठिकाणी केलेलं आहे. त्याचा फक्त 1-2 मिनिटात कहाणी सांगतो, गोष्ट सांगतो आणि या ठिकाणी 90 अध्याय आपले संपतील. गोष्ट अशी आहे की एकदा ब्राह्मणाची मुलं मरत असताना सगळे ब्राह्मण दरवर्षी यायचा, माझे दररोज मुलं दरवर्षी मरू लागलेत. अहो 1, 2, 3, 4, 5 माझे एवढी मुलं मेले. याला जबाबदार राजा आहे. कृष्णाला विनंती केली, बलराम दादाला केली, प्रद्युम्नाला केली, अनिरुद्धाला केली, कोणीही वाचू शकले नाही. अर्जुन म्हणाले, ब्राह्मण बुवा मी वाचवतो तुमच्या मुलांना. ते म्हणाले, अहो तुम्ही काय वाचवता, कृष्णाने काही केलं नाही, बलरामाने काही केलं नाही, प्रद्युम्न काही करू शकला नाही. नाही म्हणे, मी गांडीवधारी अर्जुन आहे, तुम्ही काय समजता, मी जर तुमच्या मुलाला वाचवलं नाही तर मी अग्निकाष्ठ भक्षण करीन. आणि त्याने अशा पद्धतीच्या बाणाची योजना केली. त्यावेळेला तर आतापर्यंत तरी शरीर मिळायचं, आता तर सशरीरम विहाय, शरीरासहज तो मुलगा गायब. आणि मग मात्र ब्राह्मण त्याची पत्नी रडू लागली. म्हणले, अर्जुना धिक अर्जुनम, धिक्कार असो तुझ्या धनुष्याचा धिक्कार असो, का तू वाचू शकला नाहीस. मग अर्जुनानी लाकडं पेटवले. म्हणले, कृष्णा आता मी अग्निकाष्ठ भक्षण करतो. कृष्ण म्हणले, हरकत नाही, मी आणून देतो लाकडं. म्हणजे काय कृष्णा असं म्हणतो, तुला काही माझी काळजी नाही का. कृष्ण म्हणले, चल माझ्या बरोबर चल. आणि लोकालोक पर्वताच्या पुढे गेले. आपण पंचमस्कंदात बघितलंय की लोकालोक पर्वतापर्यंत सूर्याची किरण पोहोचतायत, त्याच्या पुढे नाही पोहोचत. पुढे सगळं अंधार आहे. त्या अंधारात गेले. त्या अंधारात घोड्यांना चालता येईन, कृष्णाच्या लडफडू लागले घोडे सुद्धा, दिसना ना अंधारात. कृष्णाने आपलं चक्र पुढे टाकलं. ते चक्र सहस्र अर्को द्युती
1000 सूर्य उगवावेत एवढं ते चक्र तेजपुंज होतं. ते पुढे आणि कृष्ण आता रथमागे. करता 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 कृष्ण एका समुद्रात गेले. समुद्रातून खोल आतमध्ये गेले. तिथे भूम स्वरूप असलेले प्रत्यक्ष हे शेष नारायण, प्रत्यक्ष भगवान मूर्ती त्या ठिकाणी पाहिली. शेष नारायणांनी कृष्णाला आणि अर्जुनाला पाहिलं आणि त्यांनी नमस्कार केला. दोघांनी त्यांना नमस्कार केला. शेष नारायणाला ते म्हणाले, अहो या ठिकाणी ब्राह्मणाची मुलं, हो म्हणले, मी आणली, तुमचं दर्शन व्हावं म्हणून मी आणलेत. मला नर नारायणाचं दर्शन घ्यायचं आहे. अर्जुन नर आहे आणि तुम्ही नारायण आहात. आणि आता या म्हणे, लवकर झालं तुमचं कार्य पृथ्वीवरचं, लवकर माझ्याकडे या. ते म्हणे, हो हो आता येणारच आहे. याप्रमाणे कृष्णाने त्यांना आश्वासन दिलं आणि तिथून मुलं आणली आणि ब्राह्मणाला दिली. ब्राह्मण चकित झाला. सगळेचे सगळे मुलं ब्राह्मणाला मिळाले. तेव्हा अर्जुनाचं मोठेपण वाढलं. असो, याप्रमाणे असा हा 88, 89 आणि 90वा अध्याय झाला. आता यानंतर आपण उद्यापासून एकादश स्कंधाला सुरुवात करणार आहोत. म्हणजे दिवाळीची सुरुवात एकादश स्कंधापासून आहे. का तर दिवाळी ही आनंदाची जशी आहे तशी ज्ञानाची दिवाळी आहे. ही ज्ञानाची दिवाळी ज्ञानपूर्वक व्हावी म्हणून कृष्ण आणि उद्धव यांच्या संवादातून ही ज्ञान दिवाळी आपल्याला संपन्न करायची आहे. म्हणून ज्ञानाचा दिवा घरोघरी लागला पाहिजे. हा दिवा लागतो आणि नष्ट होतो, परंतु ज्ञानाचा दिवा एकदा लागल्यावर उदयास्त तिथे नसतो. तिथे उदय नाही आणि अस्तही नाही. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे भगवंताच्या ठिकाणी उदय आणि अस्त हे दोन्ही नाहीयेत, तसं ज्ञानाला सुद्धा एकदा नवल उदयला चंडांशू मावळ वितू विश्वाभासू, सगळा विश्वाचा आभास नष्ट होतो, मायेचा आभास नष्ट होतो आणि चंडांशू प्रगटतो, तो कधीच मावळत नाही. त्याप्रमाणे असा हा भगवंतानी उद्धवाला सांगितलेलं ज्ञान म्हणजे खरोखर बहिरर्क समुत्थित. हा भगवान म्हणजे खरोखर सूर्य, सूर्य ज्ञान सूर्य. या ज्ञान सूर्याने दिलेला प्रकाश या निमित्ताने आपल्याला दिवाळीच्या काळामध्ये ऐकायचा आहे. दिवाळीची गडबड आहे, सण आहे, सगळं आहे, परंतु आता आपल्याला हा भगवंतानी केलेला ज्ञानोपदेश आपल्यासाठी तारक आहे. म्हणून उद्यापासून आपण एकादश स्कंदाला सुरुवात करू. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. हरे नमः. पुंडलिक वरदी हर विठ्ठल सीता.